देवर्डे येथे ईव्हीएम बिघाडामुळे अर्धा तास मतदान प्रक्रिया ठप्प। जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी आज सर्वत्र मतदान प्रक्रिया सुरू असताना चिकुर्डे जिल्हा परिषद मतदारसंघातील देवर्डे येथील मराठी शाळेतील मतदान केंद्रावर तांत्रिक बिघाडामुळे काही काळ मतदान प्रक्रिया थांबली। येथील मतदान केंद्रावर मॉक पोल ट्रायल दरम्यान मतदान यंत्र ईव्हीएम अचानक बंद पडल्याने खळबळ उडाली। सकाळी मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी प्रशासकीय नियमानुसार उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर मतदान यंत्रांची चाचणी केली जात असते। देवर्डे येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील मतदान केंद्रावर ही प्रक्रिया सुरू असतानाच मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि यंत्र बंद पडले। यामुळे मतदानाच्या नियोजित वेळेत अडथळा निर्माण होऊन सुमारे अर्धा तास मतदान प्रक्रिया ठप्प राहिली। मशीन बंद पडल्याची माहिती मिळताच केंद्रावरील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तातडीने वरिष्ठ पातळीवर संपर्क साधला। निवडणूक विभागाने राखीव संचामधून नवीन मतदान यंत्र उपलब्ध करून दिले। बिघडलेलं मशीन बदलल्यानंतर पुन्हा एकदा मॉक पोल घेऊन मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आली। सकाळच्या वेळेत मतदानासाठी आलेल्या नागरिकांना या तांत्रिक बिघाडामुळे काही काळ ताटकळत उभे राहावे लागले। मात्र प्रशासनाने वेळेत यंत्र बदलल्याने मतदारांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि पुन्हा उत्साहाने मतदानासाठी रांगा लावल्या। सध्या देवर्डे परिसरात शांततेत आणि सुरळीतपणे मतदान सुरू आहे। देवर्डे गावच्या शाळेमध्ये मशीन बंद पडलं असताना आम्ही परत अधिकाऱ्यांच्या निरीक्षण आणून दिलं। त्याने परत पुन्हा टायमिंग आम्ही वाढवून त्याची मागत किती वेळ मशीन बंद? 1 तास। सुरुवातीलाच मशीन सुरुवातीलाच 1 तास बंद पडलं होतं। त्याने मशीन बदललं का काय केलं? मशीन बदललं आणि म्हणजे बदलायला लावलं। मशीन बदलायला लावलं। मी मशीन बदलून परत चालू झालं। त्यामुळे मतदार थांबून राहिले का काय? मतदार त्यामुळे थांबून राहिले। तेवढंच टायमिंग आता त्याने आम्ही पुढे वाढवून मागितलं एवढंच। लोकनायक न्यूज